समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण एक पनवेल तालुक्यातील छोट्याशा गावात दुर्गम भागात आलोय. एक सांगटोली म्हणून गाव आहे पनवेल तालुक्यामध्ये. तिथे एक लहानापासून ते आतापर्यंत त्यांनी झटपट केली आहे जीवनाची, आयुष्याची झटपट, म्हणजे समाजकार्यासाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे. असे आहेत आमचे बंधू मंगेश कलोते. जय भीम साहेब. जय भीम. साहेब, काय सांगाल, लहानपणापासून तुम्ही तुमच्या गावात पूर्वी शाळा वगैरे नव्हती, मग ते शिक्षण कसं घेतलं तुम्ही? पनवेल तालुक्यापासून सांगटोली हे गाव 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि पूर्वी आम्हाला आमच्या सांगटोलीतील सर्व नागरिकांना शिक्षणासाठी असेल, दवाखान्यासाठी असेल किंवा बाजारपेठासाठी पायपीट करत पनवेलचा रस्ता धरावा लागत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये सांगटोली या गावचे अगदी जमीन जुमलावाले माझे आजोबा कान्हू हिरो कलोते यांचे मोठे चिरंजीव जे माझे वडील आयुष्यमान आदरणीय गोसावी कान्हू कलोते यांचा मी या कुटुंबातील प्रथम मुलगा जन्माला आलेलो. आणि या गावामध्ये, सांगटोली या गावामध्ये आमच्या जिल्हा परिषदेची 3री 4थी पर्यंतची शाळा, जिथे आमच्या वडिलांनी शिक्षण घेतलं. आणि तदनंतर 5वी पासून नेरे या गावामध्ये अगदी जुनी दगडी शाळा होती. अच्छा. आणि त्या दगडी शाळेमध्ये वडिलांचं शिक्षण झालं. अगदी सांगटोलीपासून नेऱ्यापर्यंत ऊन, वारा, पाऊस, चिखल, माती, दगड याची तमा न करता माझ्या वडिलांनी अगदी जुनी 7वी पर्यंत शिक्षण घेतलं. आणि कालांतराने करता कमवता घरातला वडील माझा मोठा असल्या कारणामुळे, कारण माझे वडील आणि त्यांच्या पाठीवर असलेला एक भाऊ ज्यांनी सांगटोली गावामध्ये पोलीस पाटील म्हणून नाव कमावलं. अच्छा. आणि प्रशासनाची, शासनाची सेवा केली. बरोबर. वयाच्या अगदी 60 वर्षापर्यंत पोलीस पाटील म्हणून नावारूपाला असलेले माझे चुलते आदरणीय अनंत कान्हू कलोते आणि माझे वडील आयुष्यमान आदरणीय गोसावी कान्हू कलोते. आणि असा हा आमचा परिवार या ठिकाणी वडिलांनी शिक्षण घेतलं. अगदी जुनी 10वी पर्यंत माझ्या काकांनी शिक्षण घेतलं. काकांनी माझ्या शिक्षण घेतल्यानंतर ITI सुद्धा केला. परंतु घरातली सर्वच परिस्थिती वडिलांच्या खांद्यावर आल्यानंतर 7वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शेतीभातीमध्ये काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या आयुष्याची सुरुवात केली. आणि असं करता करता या ठिकाणी आमच्या वडिलांचं लवकरच लग्न झालं आणि आम्ही झालो. आणि मी या कुटुंबामध्ये प्रथमतः मुलगा झाल्यानंतर कुटुंब अगदी आनंदून या ठिकाणी माझं लाड करत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये लाडा कौतिकाचा जन्माला आलेलो मी या सांगटोली गावचा मानसपुत्र मंगेश गोसावी कलोते म्हणून माझ्या अगदी बालवयातच ची सुरुवात या सांगटोली गावामध्ये झालेली आहे. बरं, तुमचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं म्हणजे? मी सांगितल्याप्रमाणे 4थी पर्यंत माझं शिक्षण जिल्हा परिषदेत शाळा सांगटोली या ठिकाणी माझं शिक्षण झालं. आणि तदनंतर 5वी नंतर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नेरे हायस्कूल आणि भागशाळा विगर अशा पद्धतीचा नेरे हायस्कूलमध्ये त्यावेळेला 10वी पर्यंतचा वर्ग होता. आणि नेरे हायस्कूलमध्ये मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं.
सांगटोली ते नेरेचा दरम्यान मला वाटतं 2 किलोमीटरचं अंतर असेल. हो, तो कसं काय? सांगटोली ते नेरे हा जो काय रस्ता आहे तो रस्ता पूर्वी अगदी गुरंढोरं जाणारा होता आणि असा काय रोड डांबरीकरणाचा किंवा असा कुठलाही रस्ता नव्हता. खाच खळग्याचा, चढ उताराचा, जाळ्या झुडप्यांचा असा रस्ता होता. ऊन वारा पाऊस असो, कुठलाही ऋतू असो, परंतु जाता येताना आम्हाला सरपटणारे साप असतील, विंचू असतील, रानातले हिंस्र जंगली प्राणी असतील, हे सदैव या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आमचा जीव मुठीत धरून आम्ही शाळेमध्ये जाण्याचा, पायपीट करण्याचा आमचा रोजचा जो काही दिनक्रम होता आणि त्या अनुषंगाने अगदी खडतर प्रवास, अतिशय खडतर प्रवासामध्ये नेरे येथे जाऊन मी 10वी पर्यंत तिथं त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. म्हणजे तुम्ही 2 किलोमीटर पायपीट करून जात असत? हो हो, अगदी 2-2.5 किलोमीटर म्हटलं क्या तर. बात आहे. आणि रस्ता हा असा आताही तुम्ही बघाल तर असा नागमोडी, चढ उतर, खाच खळग्याचा असा रस्ता. आणि तशा परिस्थितीमध्ये आम्ही शाळेत जायचो. आणि अगदी तुम्ही ह्या मोसममध्ये आताच्या ह्या सध्याच्या ह्या महिन्यामध्ये जर तूट पावसाळा असेल तर अगदी विजा, वारा, हवेसहित पाऊस, अगदी हा हस्त नक्षत्राचा पाऊस म्हणजे अगदी आमच्या वया पुस्तकांची भिजून अगदी चोथा व्हायचा. आणि कपडे भिजून, छत्री कुठे आहे ना कुठे रेनकोट आहे, अशा परिस्थितीमध्ये 10वी पर्यंत शिक्षण नेरे हायस्कूलमध्ये जाऊन घेतला. आणि अशा पद्धतीनं आमच्या जीवनाला सुरुवात झाली. अच्छा, तर बघा प्रेक्षकांनो, आजच्या मुलांना कशा म्हणजे घरपर्यंत व्हॅन येतात, स्कूलला नेतात, परत त्यांना घरी सोडतात. त्या आजकालच्या मुलांचा आणि मंगेश दादा सांगतायत त्यांचा प्रवास कसा होता. म्हणजे आपण आपली मुलं कशी शिकली पाहिजेत याला पण मुलांनी बघायला पाहिजे. म्हणजे मंगेश दादांचा आदर्श घ्यायला काही हरकत नाहीये मुलांना. तर दादा तुम्ही सांगा मला, पुढे तुमचं 10वीचं शिक्षण झालं नेऱ्यापर्यंत, मग पुढे कसं काय? तुम्ही पुढे कॉलेज केलं की जॉब केला, कसं काय? ऍक्च्युली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जशी कौटुंबिक जबाबदारी माझ्या वडिलांच्यावर पडली आणि त्यांनी ती निभावली, तशाच पद्धतीनं वडिलांनी शेतीवाडी केली. परंतु गव्हर्नमेंट काही 1-2 नोकऱ्या केल्या सुद्धा, परंतु त्या त्यांना आवडल्या नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे कमी वयातच अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून 10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी सुद्धा कुठंतरी आपण 2 पैशाचा नोकरी धंदा केला पाहिजे अशा पद्धतीनं माझं मन लागायचं. परंतु परिस्थिती अशी होती की त्याही वेळेला सुद्धा आणि आता सुद्धा लाखो रुपये दिल्यानंतरच जॉब अवेलेबल किंवा उपलब्ध होता. आणि कुठंतरी छोटा मोठा टेम्पररी काम करून काय 2 पैसे मिळतील ते कुटुंबामध्ये आपल्याला मीठ मिरची रोजची लागेल याची व्यवस्था करण्यासाठी मी इथून पनवेलपर्यंत 1-2-3 ठिकाणी प्रायव्हेट 4-6 महिने, वर्षभर अशी कामे केली. आणि त्यानंतर पुढचे जे काय 10वी नंतरचे जे शिक्षण आहे ते मी पुढं पनवेल या ठिकाणी घ्यायला जात होतो. परंतु कसं करायचो की एकीकडं मला नोकरी करणं भाग होतं, बरोबर, आणि दुसरीकडं माझ्या घरामध्ये सुद्धा मला काय मीठ मिरची लागेल हे सुद्धा पाहणं, ही अगदी कौटुंबिक जबाबदारी लहान वयात माझ्या वडिलांच्यावर पडली तशी माझ्यावर पडली. आणि त्या गोष्टींना मी सामोरे जाऊन पुढे पुढे माझा प्रवास चालू होत गेला. असं प्रवास झाला. नंतर तुमचं लग्न झालं. लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज? नाही, ऍक्च्युली कसं झालेलं आहे की जसं म्हणतात की बाबा मुलाचं लग्न 25-26 वर्षात व्हायला पाहिजे. आता ही एकंदरीत आपल्या ग्रामीण भागातली समज आहे. बरोबर. आज शहरी भागात तुम्ही जर पाहायला गेले तर जवळजवळ 30-32 पर्यंतच्या रेंज मध्ये मुलांचं लग्न होतं. बरोबर. परंतु ग्रामीण भागामध्ये आई वडिलांची समज आणि थोडेसे कमी शिकलेले, त्याच्यामुळे समज काय की बाबा 25 वर्षापर्यंत आपल्या मुलाचं लग्न झालं पाहिजे. आणि अशा परिस्थितीत अगदी मी 25-26 वयाच्या रेंज मध्ये होतो. आणि तोपर्यंत सन
नाही, सन म्हणजे जवळजवळ 1995ला मला एक नोकरी या ठिकाणी अगदी जवळच्याच नात्याकडून, म्हणजे अगदी थोडक्यातच बघायला गेले तर माझे एक चुलते रामा धर्मा कलोते हे एका नामांकित संस्थेच्या रुग्णालयात काम करत होते आणि त्यांनी तो जॉब त्या ठिकाणी सोडला होता, परंतु त्यांचा परिचय होता. आणि एक दिवशी त्यांनी मला सांगितलं की बाबा अशा पद्धतीनं एक नामांकित संस्थेचा दवाखाना आहे आणि त्या ठिकाणी तुला रुग्णसेवा करण्याचा जर जॉब लागला तर तू करशील का? आणि अशा परिस्थितीने मला एक सांगितलं. मी त्या गोष्टीला होकार दिला आणि म्हणून त्यांच्या कृपेनं त्या दवाखान्यामध्ये मला नेऊन त्यांनी कामाला लावलं त्यांच्या प्रयत्नानं. आणि त्यानंतर रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून 1995ला मला 650 रुपये पगार होता. आणि त्या टायमाला तुम्ही 750 रुपये पगारामध्ये 6,000 पण करत नाहीत, 6,000 करत नाही, 60,000 पण करत नाही. कारण आज IT क्षेत्रामधला इंजिनियर असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामधला डिप्लोमॅटिक किंवा टेक्निकली कोर्स करणारा कुठलाही जर आजचा जर तरुण असेल तर त्याला लाख रुपये पगार पाहिजे असं त्याची धारणा असते. बरोबर. आणि म्हणून मी विचार केलाय की ही 650 रुपयाची नोकरी आहे, पण इथं मला ओढ लागली की दवाखान्यामध्ये वृद्ध असेल, तरुण असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, महाराष्ट्रीयन असेल, नॉन महाराष्ट्रीयन असेल, परंतु माझ्या नजरेसमोर तो एक रुग्ण आहे, मरीज आहे आणि त्याच्या सेवा केल्याने मला नक्कीच पुण्य लाभल. आणि अशा परिस्थितीमध्ये मी एका नामांकित संस्थेच्या दवाखान्यामध्ये तो जॉब पत्करला. म्हणजे जवळजवळ 1995ला मी जॉबला लागलो. आणि 95 पासून जॉबला लागल्यानंतर निश्चितच एक 5-6 वर्ष माझ्या जॉबला झाली होते. म्हणजे 95 आणि 5 2000 आणि 2003ला म्हणजे 8 वर्षानं अगदी मला असं लक्षात आलं की आता माझा पगार काहीतरी 3500-4000 आहे. आता मी माझा एकट्याचा परिवार अगदी पत्नी सहित सांभाळू शकतो. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या घरच्यांना सांगितलं. ऍक्च्युली मला अभिमानानं सांगायचं आहे की आज मेडिकल फील्डमध्ये मित्र मैत्रिणी आणि फ्री माइंड राहणारा जो काय आताचा वर्ग आहे सुशिक्षित, परंतु माझ्या वडिलांचा वारसा म्हणा किंवा संस्कार म्हणा आई वडिलांचे, आणि म्हणून कुठेतरी आपल्याकडनं लव्ह मॅरेज झालं पाहिजे, अगदी प्रेम होऊन आपल्या आयुष्याची सुरुवात झाली पाहिजे असा कधीच मनात विचार नाही केला. आणि म्हणून आई वडिलांच्या प्रयत्नानं, अगदी काका काक्यांच्या प्रयत्नानं, सगळ्या नातेवाईकांच्या, बहीण असेल, माझे मेवणे असतील, मावशी असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नानं अगदी नात्यातली मुलगी या ठिकाणी मला स्थळ आलं. आणि मी तुम्हाला अगदी या ठिकाणी परत सांगेन की मी काय असा लग्न करायचंय म्हणून 50-50 मुलींना डोळ्याखाली घातलेलं नव्हतं. अगदी एकच स्थळ चालून आलं आणि त्याच घरी जाऊन बसलो. सगळ्या काही गोष्टी दोन्ही पार्ट्यांना पसंत आल्या आणि त्यानंतर आमचं लग्न थाटामाटात धम्माच्या पद्धतीनं, धम्म संस्कृतीच्या बरोबरीनं माध्यमातून या ठिकाणी ते उरण या ठिकाणी लग्न झालं. आणि अशा पद्धतीनं 2003ला माझं विवाह मंगल परिणय माझं झालं. तुमचं लग्न झालं, इथपर्यंत आलात, नंतर काही अडथळे आले असतील तुम्हाला आयुष्य काढतपर्यंत, इथपर्यंत अडथळे काही असतील, काही बाबा तुम्हाला एखादी आठवणीतली गोष्ट कुठली आठवते का की बाबा शाळेत जाताना मला हा प्रॉब्लेम झाला होता की जॉबला जाताना हा प्रॉब्लेम झाला होता, काही आठवणीतली गोष्ट? आठवणीतली गोष्ट म्हणजे तसं बघायला गेलं की अगदी 8 वर्षाच्या खडतर प्रवासामध्ये मला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आज आपल्याला सगळ्यांना माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज प्रत्येक माणसाला जगण्याचा, स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार दिला. बरोबर. आणि स्वाभिमानाच्या अधिकारानं जगत असताना त्याचबरोबर माझ्या नैतिक जबाबदाऱ्या आणि जबाबदाऱ्याबरोबरच माझं कर्तव्य, अशा अनुषंगानं मी जगत असताना ज्या ठिकाणी काम करत होतो त्याच ठिकाणी अगदी माझे न्याय आणि अधिकार, माझा हक्क मागून घेण्यासाठी त्या ठिकाणी मला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आणि मॅनेजमेंट बरोबर अगदी कोर्ट कचेऱ्या होऊन शेवटी त्या ठिकाणी मला कोर्टाच्या माध्यमातून
जो काही न्याय आहे तो न्याय निवाडा मला मिळाला. आणि त्या ज्या काही 1900 म्हणजे 99 पासून ते जवळजवळ 2002 पर्यंतच्या कालावधीमध्ये मला त्या गोष्टीचा खूप सामना करावा लागला. कारण की काय, एकतर मी नोकरी केलेली आहे, मला 7-8 वर्ष झालेली आहेत, आणि मला जर त्या नोकरीच्या ठिकाणी पगार वेळेवर नसेल, मी दवाखान्यात काम करतो, उद्या मी तिथं आजारी पडलो तर मला तिथे मोफत सेवा नसेल, बरोबर, किंवा त्या ठिकाणी काम करतो म्हणून पगाराची जी काही रीतसर पावती आहे, अशा पद्धतीसाठी मला त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला. आणि जवळजवळ 50 कर्मचाऱ्यांना संघटित करून मॅनेजमेंटच्या विरोधात त्या ठिकाणी लढा उभा केला. आणि त्या लढ्यामध्ये मी 100% यशस्वी झालो. कारण सत्याचा विजय होतो याची मला प्रचिती आली. माझा जो भांडण होता, माझा जो संघर्ष होता, तो सत्याच्या मार्गाचा होता. आणि म्हणून 2003ला बरोबर मला कोर्टाने न्याय देऊन कामाला मला घेतला. आणि प्रशासनाला सुद्धा कोर्टाच्या माध्यमातून फटकारलं. आणि अशा पद्धतीनं त्या 99 पासून तर 2002 पर्यंतचा जो काही काळ होता तो माझ्या बाबतीत संघर्षाचा होता. आणि ती आठवण अगदी 100%, ती म्हणतात की इतिहास विसरला तो इतिहास घडवू शकत नाही, आणि म्हणून तो इतिहास सदैव माझ्या स्मरणात राहील. ही झाली तुमची एक पर्सनल बाजू किंवा वैयक्तिक बाजू. पण मी असं ऐकलं की तुम्ही सामाजिक जीवनात पण भरपूर सामाजिक कार्य केलेत. मागाशी म्हटलात की धम्माच्या बऱ्याचशा लोकांसोबत राहून किंवा धम्मप्रचार हे सगळं केलेलं आहे तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मिसेस यांची पण खूप मोलाचं योगदान आहे. अगदी बरोबर. तर एक 2 ओळी मिसेस साठी पण तुमच्या. नाही, कसं झालंय की ऍक्च्युली मला हे धम्म कार्याचा वसा हा माझ्या माता पित्याकडून मिळाला. बरोबर. आणि गावामध्ये माझे चुलते अनंत कोलते हे पोलीस पाटील असल्यामुळे गावामधील भांडण तंटा, गावामधील खरोखर कोणावर अन्याय झालाय, गावामध्ये खरोखर कोणाला न्याय द्यायला हवाय, हे जे काय मॅटर आहेत हे मॅटर मी डोळ्यांनी पाहिले. बरोबर. आणि मला प्रचिती आलेली आहे की बाबा अशा पद्धतीनं आपण समाजाप्रती किंवा आपण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जर काही न्याय हवा असेल तर आपल्याला सद्विचारानं चालणं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही संदेश दिला धम्म देऊन आम्हाला 56ला, की बाबा पहिल्या प्रथम आपण निर्व्यसनी जगलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं घरामध्ये आम्ही सगळे, माझ्या वडील, आई वडील, काका काकी, जो काय परिवार आहे, कलोते फॅमिली आहे, याच्यामध्ये कुणीही व्यसन करणारा व्यक्ती नसल्या कारणाने, आणि 1980 पासून माझे वडील हे बौद्धाचार्य म्हणून या पनवेल तालुक्यामध्ये काम करत असल्यामुळे तो बाळकडू मला मिळाला. आणि ते करता करता धम्माची गोडी लागली आणि धम्म हे काय हे समजून घ्यायला सुरुवात केली. आणि मग बरोबर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या धम्म कार्यामध्ये 2004 पासून मी वडिलांच्या हळूहळू बरोबर जाऊन, कुठल्या कार्यक्रमाला जाऊन, अगदी वक्तृत्व शैली असेल, भाषण कला, थोडक्यात म्हणजे वडिलांना अनुकरण केलं. वडिलांचं आम्ही अनुकरण केलं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चाललो तर समाजामध्ये आपल्याला इज्जत आहे, मान आहे, सन्मान आहे. आज कसं आहे की आज समाजामध्ये गडगंज श्रीमंत माणसं आहेत, सगळ्या समाजामध्ये आहेत, पण जे वडील बौद्धचारी असून भले त्यांच्या अंगावर 2 तोळे सोनं नसेल, त्यांना फिरायला 4 व्हीलर कार नसेल, परंतु सन्मानानं बौद्धचारी म्हणून विचारपीठावर, धम्म विचारपीठ असेल, सामाजिक विचारपीठ असेल, त्या ठिकाणी नाव घेऊन सन्मान व्हायचा. आणि याचा मी आय विटनेस असल्यामुळे मला मनोमन माझी तयारी झाली, ओढ लागली. आणि हे करत असताना जसं मला बाळकडू माझ्या वडिलांकडनं मिळालं, तसंच माझ्या पत्नीला सुद्धा, माझ्या वडिलांना जर माझी आई सुखादुखामध्ये जाण्यासाठी जर मुभा देत असेल, शेताभातातली कामं सोडून किंवा घरातल्या अडचणी सोडून, तीच बरोबर अनुकरण, तीच पद्धत माझ्या पत्नीनं अनुसरली.
बरोबर. आणि जर माझी सासू माझ्या सासऱ्याला जर तशा पद्धतीचा जर सपोर्ट करते बरोबर. तर मी सुद्धा माझ्या नवऱ्याला करणं हा. म्हणजे खऱ्या अर्थानं समाजाची सेवा केलेली आपल्याला पुण्यकर्म आणि सत्कर्म आपल्या हातून घडल. अशा पद्धतीचं माझ्या पत्नीने मला 2003 पासून लग्न झाल्यापासून सपोर्ट केला आणि मग धम्म कार्यामध्ये जवळजवळ मग 4-5 2004 5 6 7 मी त्याच्यामध्ये अगदी मिळून मिसळून गेलो आणि एकदम काय बोलतात त्याला समरस झालो. धम्म कार्य केलं. असं का वाटलं तुम्हाला की मला राजकारणात जायचं किंवा राजकारणासोबत मला काम करायचं? म्हणजे तुम्हाला असं काही उणीव जाणवली का की मला त्या राजकारण शिवाय थोडंसं? आपण सदैव बाबासाहेब आंबेडकरांना, शाहू फुले आंबेडकरांना, महात्मा ज्योतिबा फुलेंचा इतिहास, राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, अनेक महापुरुषांचा जर इतिहास आपण वाचत असू तर आपल्याला काय संदेश दिलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे. सामाजिक क्रांती केली, राजकीय क्रांती केली. ह्या ज्या काही वेगवेगळ्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये अनेक अशा जे रक्तविरहित म्हणजे कोणत्याही रक्ताचा थेंब न सांडताना ज्या काही क्रांत्या केल्या त्या क्रांतीचे वाचक आपण आहोत. आणि बाबासाहेब सदैव म्हणतात की आपल्याला समाज जर सशक्त करायचा असेल, तळागाळातल्या माणसाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल, आपल्या या देशामध्ये एक बदल घडवायचा असेल, सामाजिक परिवर्तन घडवायचं असेल तर माणूस निश्चितच राजकारण हातात घेऊन तो वावरला पाहिजे. बरोबर. आणि म्हणून आज असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे की सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं. बरोबर. तुमच्या अंगी कितीही विद्वत्ता असेल किंवा तुमचाही कितीही अन्यायाचा प्रतिकार करणारी तुमच्याजवळ तुमची धारणा असेल, इच्छा असेल, परंतु तुमच्याकडे जर ती राजकीय शक्तीच नाही, सत्ताच नाही तर तुम्ही ते करूच शकत नाही. आणि म्हणून अगदी अभ्यासाअंती आपल्याला पॉलिटिकल पक्षाचं काम करायचं आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला कुठल्या पक्षाचं काम करावं लागेल किंवा करायचं आहे, कुठे समानता आहे, कुठे सर्वसामान्य माणसाला सन्मान आहे, बरोबर, कुठे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला सन्मान आहे, काटछाट नाही, कुठे भारतीय संविधानाला सन्मान आहे. आणि अशा पद्धतीनं अगदी विचारांती, अगदी थोरा मोठ्यांचा सल्ला घेऊन, सल्ला मसलत करून, विचार घेऊन या ठिकाणी मी ठरवलं की धार्मिक काम मगाशी म्हटल्याप्रमाणे की बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेची स्थापना केली. आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अनेक माणसं, अनेक विचाराची माणसं या संस्थेमध्ये येऊन या विचाराचे बांधील राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार, माणसामध्ये जो काही बदल घडवणारा आहे तो धम्मच आहे. आणि म्हणून धम्म कार्य करायला अनेक समाज बांधव पुढे आले. आणि अशा पद्धतीनं हे तर आपण करत आहोत. आपण निर्व्यसनी जगलं पाहिजे, आपण निष्कलंकित जगलं पाहिजे, आपण ज्ञानी जगलं पाहिजे, आपण विचारवंत जगलो पाहिजे, वागलो पाहिजे. आणि तो विचार सदैव मनोमन मनात होताच, परंतु ते विचार आल्याने माझी किंवा माझ्या समाजाची प्रगती कशात आहे? तर मग मला राजकीय कुठेतरी पाठबळ पाहिजे किंवा राजकीय पक्षामध्ये आपलं स्थान पाहिजे. आणि अशा परिस्थितीनं धार्मिक काम करता करता, सामाजिक काम करता करता राजकीय काम करण्याची सुद्धा मनामध्ये ओढ लागली. आणि मग शेवटी तुमच्यासारखा पत्रकार बंधू असेल किंवा कुठेतरी मित्र, राजकीय मित्रत्व असेल किंवा कुठेतरी कुठल्या पक्षाचा आपला हितचिंतक असेल, बरोबर, त्याच्या माध्यमातून आपल्याला एक ऑफर आली. आणि त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचा पनवेल तालुका म्हणून सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष या पदाचा मी पदभार स्वीकारला. आणि सध्या मंत्रिमंडळामध्ये जे आता आदितीताई तटकरे मंत्री आहेत
त्याचबरोबर या मावळचे, या रायगड जिल्ह्याचे खासदार सन्माननीय आदरणीय सुनीलदादा तटकरे यांच्या अधिकृत पक्षामध्ये मला प्रवेश देऊन त्या ठिकाणी मला एक जबाबदारी दिली आणि अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पनवेल तालुक्याचा एक सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आणि त्याच वेळेला तटकरे साहेबांनी मला एक शुभेच्छा देखील दिल्या की धार्मिक काम करणारा कार्यकर्ता, निष्कलंकित निर्व्यसनी काम करणारा कार्यकर्ता, खरोखर तुमच्यासारखा चांगलं वक्तृत्व असणारा, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व असणारा कार्यकर्ता जर माझ्या पक्षामध्ये येऊन माझ्या बरोबरीला जर कार्य करेल तर निश्चितच ह्याच्यासारखी चांगली गोष्ट कुठली असेल. आणि म्हणून पक्षाच्या मध्ये इन्व्हॉल्व झालो आणि मग आस्ते आस्ते माझ्या राजकीय कार्याला सुरुवात झाली. एक शेवटचा प्रश्न, आता तुम्ही राजकीय कार्याची सुरुवात केली, आता तुम्हाला असं काय वाटतं की मग तालुक्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत किंवा सामाजिक न्याय तुमच्याकडे आहे, तर तालुक्यामध्ये काय हवं काय नको तुम्हाला काय वाटतं? कसं आहे की पनवेल तालुका एवढा विस्तारित आहे की पनवेल तालुक्यामध्ये जवळजवळ अगदी आपण वाचल्यापासून किंवा आपल्याला थोरा मोठ्यांनी सांगल्यापासून, आपण शाळेत शिकल्यापासून की जवळजवळ एका तालुक्यामध्ये 100 गावं असतात. आज आपण पाहतो की पनवेल तालुक्याचा एवढा विस्तार झालेला आहे. गावागावामध्ये एक अगदी कॉलन्या वसलेल्या आहेत आणि शहरीकरण, गावामध्ये सुद्धा शहरीकरण झाल्यासारखी डेव्हलपिंग झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी तुम्ही म्हणाल तर नुसता मागासवर्गीय माणूस नाही किंवा नुसता ओबीसी माणूस नाही किंवा नुसता एससी एसटी माणूस नसून ह्याच्या पलीकडचा जो सर्व स्तरातला जो काय घटक आहे तो कुठल्याही जाती धर्माचा, संताचा, पंथाचा असू दे, आज तुम्ही जर एक विचार केला सामाजिक दृष्टिकोनातून तर प्रत्येक माणसाला आज संघर्ष करावा लागतो. मग तो पाण्यासाठी असेल, रस्त्यासाठी असेल, अगदी अगदी मेल्यानंतर त्याच्या अंतिम संस्कारासाठी करणाऱ्या स्मशानभूमीसाठी असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये आज सर्व घटकाचे जे काही सामाजिक प्रश्न आहेत, सर्व घटकाचे हे जटिल बनलेले आहेत. आणि आजची तरुण पिढी आहे ही व्यसनाधीन आहे, अगदी व्यसनाच्या पलीकडे जाऊन मोबाईल सारख्या छंदांनी पिछाडलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की शिकल्या सुधारलेला माणूस आपल्या जीवनातला संघर्ष विसरलेला आहे. आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी जो काही संघर्ष केलेला आहे, जो काही त्याग केलेला आहे तो विसरलेला आहे. आणि म्हणून त्याची सदैव जाणीव करून देत असताना आपल्याला सामाजिक दृष्टिकोन जवळ ठेवून प्रत्येक घटकाचा, प्रत्येक माणसाचा कसा विकास होईल, त्याला त्याचा विकास कसा साधता येईल, त्याच्यासाठी वेगवेगळे अगदी पक्षाच्या माध्यमातून मोठे मोठे शिबिर होत असतील किंवा मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असतील, अगदी वक्तृत्व स्पर्धा असतील, गायन स्पर्धा असतील, सांस्कृतिक स्पर्धा असतील किंवा मोठ्या मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून मोठी मोठी आरोग्य शिबिरं असतील, ही जी काय सामाजिक दृष्टिकोनाचा केंद्र जवळ समोर ठेवून प्रत्येक माणसाची आपल्याला जर सेवा करायला मिळाली, त्याला न्याय देता आपल्याला आला तर आपण कुठेतरी यशस्वी असू, हा एक ध्यास उराशी ठेवून एक सामाजिक न्याय विभाग माझ्याकडे जबाबदारी दिली. अशा परिस्थितीमध्ये पक्षाचं काम करायला सुरुवात केलेली आहे. आता सुरुवात जर करायची झाली तर आपण स्वतःपासून आणि स्वतःच्या गावापासून करायला पाहिजे. आणि म्हणून अगदी ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेलाच माझ्या सांगटोली गावामध्ये जनाधर्म आधारगृह आहे आणि क्षितिज पर्व फाउंडेशन च्या माध्यमातून त्या ठिकाणी वयोवृद्धांची सेवा करण्याचा एक स्थान आहे. आणि तिथे झेंडावंदन करण्यासाठी एक नामांकित पत्रकार
ज्यांना आम्ही आमच्या पनवेल तालुक्याचा एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सन्मान देतो, असे आदरणीय कांतीलाल कडू साहेब आले आणि या सामाजिक न्याय विभागालाच धरून आमच्या गावामधील स्मशानभूमीचा रस्ता असेल, आमच्या गावातील सांडपाण्यासाठी गटार असेल, आमच्या गावामधील ज्या काय अगदी त्रुटी आहेत, ज्या सोयी सुविधांपासून आमच्या गावातला नागरिक हा वंचित आहे, याच्यासाठी त्यांना आम्ही एक त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि अशा पद्धतीनं तुमच्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांना विनंती करणाऱ्या विनंती अर्जाच्या माध्यमातून आपल्या गावापासून सुरुवात करून आपल्या पनवेल तालुक्यामध्ये जिथं जिथं काय जो तळागाळातला घटक आहे, जो अशा सुख सोयी सुविधांपासून वंचित आहे, त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि अशा पद्धतीनं आपला जो काय वडिलोपार्जित जो काय वारसा आपल्याला मिळालेला आहे, तो वारसा चालवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। आणि भविष्यामध्ये कसं आहे की आपण जे पेरलेलं आहे ते उगवणार आहे। आपण जर आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जर रस्ता धरलेला आहे सुखाचा, समाधानाचा, उद्या भविष्यामध्ये आपली मुलं आपल्या पावलावर पाऊल ठेवून येतील यात शंकाच वाटत नाही। बरोबर। आणि खऱ्या अर्थानं मानवाला सुखाचा, कल्याणाचा जर कुठला प्रवास असेल तो म्हणजे जनसेवेचाच आहे, तळागाळातल्या माणसाची सेवा करण्याचा आहे, त्याला न्याय मिळवून देण्याचा आहे। कारण आपण अशा माणसाचे वारस आहोत की ज्यांनी सदैव समाजासाठी त्याग केला। ते भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, परमपूज्य नेते, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण खरे जर वारसदार म्हणून स्वतःला म्हणवत घेऊ तर अगदी मी म्हणेन की मोठ्यातल्या मोठ्या नुसत्या जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा बाबासाहेबांना अभिवादन करून बाबासाहेबांचा सदैव कार्य समोर ठेवून आपण जनसेवा केली पाहिजे। बरोबर। तरच खऱ्या अर्थानं आपला समाज सशक्त होईल, आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची, आपल्या समाजाची सेवा होईल आणि त्याच्यातच सत्कर्म आहे हे आपण सदैव शिकत आलेलो आहे। आणि अशा पद्धतीनं जेवढी वर्ष काय आपल्याला आयुष्य मिळेल, कारण बाबासाहेब म्हणतात की जो स्वतःसाठी जगला तो समाजासाठी मेला आणि जो समाजासाठी जगला तो स्वतःसाठी जगला। बरोबर। आणि म्हणून आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करणं हे आपलं प्रथम कर्तव्य मानायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला पुढे चालायचं आहे। तर प्रेक्षक हो, हे होते मंगेश कलोते, एका ग्रामीण भागातून ते शिकले, पुढे आले, आज ते राजकीय जीवनात पण स्थिर स्थावर आहेत, समाजासाठी झगडतायत, लढतायत। पुन्हा भेटूया अशाच एका व्यक्तिमत्वासोबत। तर तूर्तास धन्यवाद। नमस्कार। नमस्कार।